मित्रांनो, जर तुमची कोर्टात पोटगीची म्हणजेच मेंटेनन्सची किंवा घरगुती हिंसेची म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्सची केस सुरू असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अनेकदा अशा केसेस वर्षानुवर्षे चालतात, तारखांवर तारखा पडतात, पण निकाल काही लागत नाही। पण आता मुंबई उच्च न्यायालयाने यासाठी एक कडक पाऊल उचललं आहे आणि एक महत्त्वाचं असं एक नवीन परिपत्रक जाहीर केलेलं आहे, ज्यामुळे आता अशा केसेस लवकरात लवकर निकाली निघणार आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच नवीन परिपत्रक नक्की काय आहे आणि याचा फायदा नक्की कोणाला आणि कसा होणार आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, कोर्टाने असं निरीक्षण केलं आहे की पोटगी आणि पोटगी वसुलीच्या केसेसमध्ये अनेकदा विनाकारण किंवा किरकोळ कारणामुळे ॲडजर्नमेंट म्हणजेच केस चालवण्यासाठी मुदत अर्जदार किंवा जाब देणाऱ्या यांच्याकडून घेतली जाते। म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या कामासाठी पुढची तारीख घेतली जाते। यामुळे ज्यांना खरोखरच पैशाची गरज आहे अशा पोटगीवर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो आणि उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नसल्यासारखाच असतो। असं म्हणून हायकोर्टाने डायरेक्ट न्यायाधीशांनाच आदेश दिले आहेत की पोटगी किंवा पोटगी वसुलीच्या किंवा घरगुती हिंसाचार सारख्या केसमध्ये कॅज्युअल किंवा साध्या कारणांवरून आता कोणतीही तारीख ॲडजर्नमेंट दिली जाणार नाही आणि अशा सर्व केसेस आता बोर्डावर महिन्यातून किमान 2 वेळा घेतल्या गेल्या पाहिजेत। म्हणजे पोटगीच्या केसमध्ये आता लांबची तारीख पडणार नाही तर महिन्यातून 2 वेळा तारीख पडणार। पुढे कोर्टाने असं पण नमूद केलं आहे की केवळ काही अत्यंत अपवादात्मक आणि गंभीर परिस्थिती असेल तरच तारीख दिली जाईल, अन्यथा सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही। त्यामुळे आता पोटगीच्या केसमध्ये ज्या ज्यादातर पती पत्नी मधील असतात, याशिवाय पालकांनी मुलाविरुद्ध केलेल्या सुद्धा मेंटेनन्सच्या केसमध्ये आता फास्ट सुनावणी होणार आहे। आता या परिपत्रकाचा नक्की कोणाला फायदा होणार ते पाहूयात। तर बघा, हे परिपत्रक विशेषतः घरगुती हिंसेच्या तक्रारी म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्सच्या केससाठी, तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 144 म्हणजेच जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता CRPCच्या कलम 125 सारख्या केसमध्ये लागू होणार आहे। त्यामुळे ज्यांनी या कलमाखाली पोटगीचा अर्ज किंवा पोटगी वसुलीचा अर्ज केला आहे त्यांना याचा फायदा होणार आहे। थोडक्यात सांगायचं तर आता पोटगीच्या केसमध्ये तारीख पे तारीख मिळणार नाही। मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय गरजू महिला, मुले आणि वृद्ध पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या या परिपत्रकामुळे पोटगी सारख्या केसेस आता फास्ट चालतील आणि महिलांना नक्की लवकर न्याय मिळेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।